नमस्कार मित्रांनो, उद्योग मित्र या मराठी चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण स्वतःचा व्यवसाय करण्याचे स्वप्न पाहतात, पण दुर्दैवानं सुरू झालेले बरेच व्यवसाय महिन्यातच बंद पडतात. याचं कारण फक्त पैशाची कमतरता हेच नसतं, तर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी घेतलेली अपुरी माहिती किंवा मार्गदर्शनाचा अभाव हे असतं. म्हणूनच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी 5 महत्वाचे प्रश्न सांगणार आहे, ज्याची प्रामाणिक उत्तरे जर तुम्ही स्वतःला दिली तर तुम्ही चुकीचा व्यवसाय निवडण्यापासून आणि मोठ्या आर्थिक नुकसानीतून स्वतःला वाचवू शकता. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, मी हा व्यवसाय का सुरू करतोय? कारण हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे. तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला तरी चांगली कमाई करताना पाहून हा व्यवसाय निवडलाय का? की खरंच तुम्हाला या क्षेत्रामध्ये आवड आहे? जर तुमचं उत्तर फक्त पैसा कमवणे इतकंच असेल तर पुन्हा एकदा विचार करा. कारण व्यवसायामध्ये फक्त पैसाच नाही तर संयम, मेहनत आणि सातत्य देखील तितकंच महत्वाचं आहे. आता दुसरा प्रश्न, माझा ग्राहक नक्की कोण आहे? बरेच लोक आधी दुकान किंवा व्यवसाय सुरू करतात आणि नंतर ग्राहक शोधायला लागतात, पण खरी पद्धत याच्या अगदी उलट आहे. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःला हा प्रश्न विचारा की माझा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे, आणि मी जो व्यवसाय सुरू करतो आहे त्यातून त्याची गरज नक्की कशी पूर्ण होईल. कारण जर तुमचा ग्राहकच स्पष्ट नसेल तर तुमचा व्यवसाय कधीच यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे हा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आता तिसरा प्रश्न, माझ्याकडे किती पैसे आणि वेळ आहे? व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त पैसा पुरेसा नसतो, तर वेळही तितकाच महत्वाचा असतो. समजा तुम्ही एखादे दुकान सुरू केले आणि त्यामध्ये खूप मालही भरला, पण ते चालवण्यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळच नाही, तर तो व्यवसाय चालेल का? नक्कीच नाही. कारण व्यवसायाला सुरुवातीला वेळ देणं ही तितकंच महत्वाचं असतं. दुसरा महत्वाचा विचार म्हणजे सुरुवातीचे 6 महिने व्यवसायातून काहीच नफा मिळाला नाही तर तुमच्याकडे काही बॅकअप प्लान असायला हवा. कारण याशिवाय व्यवसायाच्या मैदानात उतरणे धोक्याचे ठरू शकते. आता चौथा प्रश्न, मला या व्यवसायाविषयी पुरेसं ज्ञान आहे का? प्रत्येक व्यवसाय हा वेगळा असतो. तिथला ग्राहक, स्पर्धा, खर्च, मिळणारा नफा आणि त्यातली जोखीम याबद्दल मला पुरेशी माहिती आहे का? जर नसेल तर अगोदर संपूर्ण माहिती घ्या. पुस्तके वाचा, अनुभवी लोकांशी बोला, किंवा शक्य असेल तर त्या क्षेत्रामध्ये काही दिवस स्वतः अनुभव घ्या. कारण अनुभवाच्या जोरावर केलेला व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते आणि ज्ञानाशिवाय केलेली गुंतवणूक थेट तोट्यात घेऊन जाते. आता 5वा आणि शेवटचा प्रश्न, जर व्यवसाय चालला नाही तर माझी पुढची योजना काय आहे? हा प्रश्न अनेक जण स्वतःला विचारतच नाहीत. प्रत्येक व्यवसाय हा पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईल असे नाही. मग जर अपेक्षेप्रमाणे रिझल्ट मिळाला नाही तर तुमचा प्लान बी काय आहे? तुम्ही पुन्हा प्रयत्न कराल, व्यवसायामध्ये काही बदल कराल का तो पूर्णपणे बंद कराल? जो उद्योजक अपयशाचा विचार आधीच करून ठेवतो तो येणाऱ्या प्रत्येक अडचणीला आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकतो. मित्रांनो, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी स्वतःला योग्य प्रश्न विचारणं म्हणजेच अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. आज आपण पाहिलेले हे 5 प्रश्न तुम्हाला योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्यवसाय, उद्योजकता, आर्थिक प्रगतीबद्दल अशीच सोपी आणि उपयुक्त माहिती मराठीमध्ये मिळवण्यासाठी आपल्या उद्योग मित्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.